येशू प्रभू की, कारण गर्व माणसाच्या जीवनात येतो। आणि मग देवाच्या वचनात तुम्हाला आणि मला या ठिकाणी बघायला मिळतं की बाबेलाच्या लोकांनी देखील या ठिकाणी बघायला मिळतं की परमेश्वर इस्रायलचा देव हा तारणारा आहे, हा मुक्तीदाता आहे, आम्हाला सोडवणारा आहे आणि तो पवित्र प्रभू आहे असं त्यांनी मानलेलं नाही। कळतं का तुम्हाला? बघा जगामध्ये असे किती लोक आहेत अजून, तो काय आमचा देव आहे का? बरोबर ना? अमेरिकेचा देव आहे, फॉरेनचा देव आहे, लंडनचा देव आहे, इकडचा देव आहे, तो भारताचा देव नाही आहे ना? गर्व आहे त्यांच्यामध्ये, अजिबात येणार नाही मी प्रभू येशू ख्रिस्ताकडे, नाही वाचणार बायबल मी, नको मला तो देव, नको मला तो ख्रिस्त, तो आमचा प्रभू नाही। अच्छा नाही, नका घेऊ, प्रभूला माहिती तुझा गर्व कसा उतरायचा खाली। म्हणाल का हालेलुया? जोराने म्हणा हालेलुया। ज्या माणसातल्या जगातल्या लोकांमध्ये गर्व भरलाय ना, ते प्रभूला स्वीकारत नाही आणि तो पवित्र प्रभू आहे, तुमचा आणि माझा मुक्तीदाता आहे, हे जगातले लोक देखील मारणार नाही। त्यांच्या मधला हा अहंकार आहे, अहंकार, आणि या अहंकारला उतरण्यासाठी किंवा खाली दाबण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे। येशू प्रभू की, उलट त्यांनी काय केलेलं आहे? देवाच्या वचनात लिहिलंय, बाबेलाच्या लोकांनी काय केलेलं आहे? वृद्धांशी म्हणजे म्हाताऱ्या माणसांसंग ते क्रूरतेने वागले त्या काळात। आज पण बघा, अरे ज्यांना देव कळत नाही ना ते लोक बघा कसे क्रूरतेने वागतात। म्हातारी घराच्या बाहेर आहे ना, म्हाताऱ्याला भाकरी नाही, आई वडिलांना भाकरी नाही, काठीने मारतात, दांडक्याने मारतात म्हाताऱ्या माणसाला, अंगठे मारून घेतात, पैसा काढून घेतात, पेन्सिल काढून घेतात आणि त्यांना घराच्या बाहेर काढून देतात। किती महाराष्ट्रामध्ये क्रूर क्रूर अत्याचार केला जातो आज वृद्ध लोकांवरती। आणि म्हणून अनाथ आश्रम काढलेत, वृद्ध आश्रम काढलेत आणि म्हातारे माणसं सगळे वृद्धाश्रम वाले सांभाळतात। काय उपयोग? थोडा विचार करा, थोडी कल्पना करा। त्या काळामध्ये देखील जे देवाला लोक मानत नव्हते, देवाच्या विरुद्ध वागले, त्या लोकांनी त्या वृद्ध माता पितांसंग असं वर्तन केलेलं आहे। आणि मग सांगा महाराष्ट्रामध्ये तसंच आहे, संपूर्ण जगात देखील तसंच आहे। पण देवाला मानणारे लोक जर तसंच करायला लागले तर मग आपल्या घरात आपल्या आई वडिलांना तसं करू नका। ही देवाची वॉर्निंग आहे, इशारा आहे।